माझ्या इकडच्या घरामध्ये शरद पोंक्षे सर बाबा म्हणून लाभले, हे भाग्यच आहे. माझ्याकडे खोटं बोलण्याची तशी बघायला गेलं तर डिग्रीच आहे आणि लहानपणापासून मी खूप खोटं बोलत आलोय घरी. ऑफसेट पण तो असं काहीतरी बोलून जातो, असं वाटतं हे खरं आहे का खोटं आहे. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बाई तुझा आशीर्वाद ही मालिका 27 एप्रिलपासून आपल्या भेटीला येते आणि आज इथे एक मस्त इव्हेंट झाला आहे खरं तर. आणि आज मी तुम्हाला भेटवणार आहे पहिल्यांदा अर्णव आणि अक्षताला. खूप स्वागत दोघांचं. कसे आहात? आणि ऑल पम्प्ड अप, मस्त प्रमोशन सुरू आहेत. पोटात एकदम बटरफ्लायसुद्धा असेल आणि भीतीसुद्धा असेल ना, की पहिली मालिका आहे, जबाबदारी आहे. काय फिलिंग आहे? ॲक्च्युली एक्साइटमेंट आहे, पण अशी भीती वाटत नाही आहे, कारण विनोद सरांनी आम्हाला एवढं सांभाळून घेतलं आहे आणि मजा येते, त्यामुळे भीतीचा असा अंश नाही आहे. एक्साइटमेंट आणि एन्जॉयमेंट जास्त आहे. आणि मला एक सांगायला आवर्जून आवडेल की ना, बऱ्याचदा असं होतं की जेव्हा नवोदित कलाकारांना आपण बघतो मोठ्या स्क्रीनवर, तेव्हा असं वाटतं की आपल्याला माहीत नसतं त्यांचं पहिलं काम किंवा आपण त्यांना बघितलं नाही आहे, कसं कनेक्ट असेल. पण तुमच्या बाबतीत हे म्हणजे काहीच झालं नाही आहे. म्हणजे पहिल्याच प्रोमोपासून कनेक्ट जाणवतो आहे आणि तो तुझा कारमधला जो होता ना, तो खूप कनेक्ट झाला आहे, कारण का तुम्ही नाटकातून आलेले कलाकार आहात. नाटक म्हणजे काहीतरी वेगळंच आहे ना. अर्णव, पहिली मालिका आहे पण नाटकात तू काम केलं आहेस. पहिली मालिका करताना काय फिलिंग आहे? कलाकार म्हणून असं वाटतं ना की आपलं काम आता कुठेतरी पोचतं आहे लोकांपर्यंत. ते पोचतं? पहिली मालिका आहे, त्याचं प्रेशर होतंच, पण विनोद सर त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला गाईड केलं आहे डे वनपासून, ऑडिशन्सपासून ते आत्ता 1-1.5-2 महिने झाले शूटिंग सुरू होऊन, म्हणजे काहीच ही म्हणाली तसं प्रेशर वगैरे काहीच नाही आहे. फक्त अल्ट्रा फोकस आहे कामावर आणि डिटेल्सवर, की कसं काय इंटरेस्टिंग करू शकतो, काय गमती जमती करू शकतो स्क्रीनवर, ह्यावरच सगळा फोकस असल्यामुळे ना प्रेशर कधीच जाणवलेलं नाही आहे. प्रत्येकाच्या कॅरेक्टरमधले इतके टायमिंगचे बाप आहेत हे सगळे, म्हणजे प्रत्येकाने शिकायला हे मिळणार आहे. अक्षता, तो प्रोमो शूट करताना, कारमधला जो प्रोमो होता, आपण खरं तर शिकायचा खूप प्रयत्न करत असतो आणि हे पंचेस सुनील तावडे सर असताना काय आहेच, म्हणजे एक फिलिंग होती, समृद्धची भावना होती की अच्छा, ह्या सगळ्यांबरोबर आपण काम केलं. नक्कीच, कारण पहिल्या दिवशी जेव्हा वर्कशॉपला सुनील सर आले होते, तेव्हा पहिल्याच क्षणापासून ते असे एकावर एक विनोद टाकत होते ना, तसं वाटलं वा, मजा येणार आहे आता काम करायला. आणि डे वनपासून माझं तरी हाच विचार होता की जेवढं त्यांच्याकडून घेता येईल, सिनियर ॲक्टर्सकडून किंवा को ॲक्टर्सकडून जेवढं घेता येईल, जेवढं शिकता येईल, तेवढं शिकायचं आहे. माझ्या इकडच्या घरामध्ये शरद पोंक्षे सर बाबा म्हणून लाभले, हे भाग्यच आहे, कारण एवढा मोठा नट आणि डायरेक्ट तुमच्या समोर. परवाचाच एक सीन होता आम्ही केला, तो इतका सुंदर झाला आणि असं वाटलं, म्हणजे मी OSला असून, माझा खांदा असून पण मी रडत होते, कारण खूप सुंदर सीन झालं आणि त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं आहे. खूप भाग्यवान आहे मी. मला सांगा, तुमच्या ऑडिशनचा काय किस्सा आहे? कारण का तुम्ही ह्याच्यामध्ये भांडतायसुद्धा, थोडे गोड केमिस्ट्रीसुद्धा आहे. तर जेव्हा ऑन कॅमेरा तुमचं लुक टेस्ट झाली असेल, तेव्हा ती केमिस्ट्री त्यांना बघायची असणार. पहिल्यांदा तुम्हाला काय टास्क दिला होता, आठवतं? आमची ऑडिशन तशी एकत्र नाही झाली, पण आम्ही जेव्हा फायनल झालो तेव्हा वर्कशॉप्समध्ये आमची खरी इंटरॅक्शन झाली आणि तिथे मला असं वाटतं काय बऱ्यापैकी स्मूथ होतं का. आईस ब्रेकर क्रिकेटच होता मला असं वाटतं. पहिल्या दिवशी आमच्या वर्कशॉपच्या म्हणजे जसा पहिला दिवस कुठेही असतो की जरा एक अंदाज घेणं सुरू असतं की कोण कसं आहे, काय आहे. सो विनोद सरांनी एक सोपा उपाय काढला की चला आपण, म्हणजे जेवणापर्यंत ते थांबले, गप्पा गोष्टी झाल्या, मग ते म्हणले चला आपण क्रिकेट खेळू. मग दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही क्रिकेट खेळलो आणि त्यातच आईस ब्रेक म्हणजे कम्प्लीटच झालं, कारण आपण कधी खेळताना विचार करत नाही ना, पटकन बोलून जातो काहीतरी किंवा हेल्प पण घेतो दुसऱ्याची. सो त्यात खरं बॉन्डिंग क्रिएट झालं आमचं. शूटिंग सुरू झालं असेल मालिकेचं, येस. आणि प्रत्येकाच्या स्वभावामधले आपण एक गिव्ह अँड टेक बघतो ना, की ह्याची ही काम करण्याची पद्धत अशी आहे, ओके आपण हे शिकलं पाहिजे. दोघांमधली की क्वालिटी सांगायची तुम्हाला शिकायला आवडेल एकमेकांना? अर्णवचं टायमिंग चांगलं आहे आणि ऑफसेट पण तो जसा कॅरेक्टर आहे ना, त्याचं खोटं बोलण्याचं कॅरेक्टर आहे. सो ऑफसेट पण तो असं काहीतरी बोलून जातो, असं वाटतं हे खरं आहे का खोटं आहे, हे सार्केस्टिक वेने बोलतोय तो, की हे म्हणजे दाद समजा देतो. आता मी एखादा सीन केला आणि त्याला छान झाला सीन, हे तू खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे त्याच्या चेहऱ्यावर. नाही, मी कसं आहे, मी 5 वर्ष लॉ शिकलो आणि नंतर कामही केलं, त्यामुळे माझ्याकडे खोटं बोलण्याची तशी बघायला गेलं तर डिग्रीच आहे आणि लहानपणापासून मी खूप खोटं बोलत आलो आहे घरी, त्यामुळे ती प्रॅक्टिस आहे.
पण हां, तो माझा एक जरा प्रॉब्लेम आहे की पटकन मी स्ट्रेट फेस ठेवल्यामुळे कळत नाही की हा खरंच सांगतोय की काय. पण मी तिला सांगतो की खरं आहे हां, मी म्हणजे खरंच काम चांगलं करते तसं मला वाटतंय. मिळणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण का आपण इतकी वर्ष बघत आलो आहे मालिका आणि आत्ता आपण मालिकेत काम करणार आहोत. आपल्या घरच्यांना अप्रूप जास्त असते या गोष्टीचं. घरच्यांची काय फिलिंग होती जेव्हा कळलं की मालिका मिळाली, त्याहून लीड रोल मिळाला आहे? थिएटर भरपूर वर्ष केलं, एकांकिका स्पर्धा खूप केल्या. जिराफ थिएटरमध्ये मी होते आणि नंतर काही पहिल्या एकांकिकेनंतर मालिकेच्या ऑफर्स येणं सुरू झालं होतं. पण तेव्हा माझ्या डिरेक्टर बॉबी यांचं म्हणणं होतं की तू थोडी अजून तयार हो, थिएटर कर आणि मग एकदा उडी टाकली की मी ह्यातून बाहेर येणार नाही आहे, त्यामुळे तुझा वेळ घे. आणि मग आत्ता मला तो वेळ म्हणजे तो क्षण आला होता की आत्ता मी ह्यात उडी टाकू शकते, ती कमिटमेंट ती देऊ शकते. कारण थिएटरचं एक गणित होतं ते कळलं होतं आणि आता मालिकेचं किंवा स्क्रीनचं कॅमेऱ्याचं गणित शिकण्याची इच्छा होती. त्यामुळे ते शिकण्यासाठी हे प्रॅक्टिस ग्राउंड मालिकेशिवाय दुसरं काहीच नाही आहे. जेव्हा तुम्हाला ग्रोथ करायची असते, मालिका हा पहिलं पाऊल असतं आणि ते मग पहिलं पाऊल टाकलं आहे आता. आतापर्यंत इतक्या मालिका आल्या, त्याच्यामध्ये स्त्री कलाकार खूप होत्या. आता तू या कुटुंबामध्ये एकटी आहेस आणि मस्त एवढं स्वागत झालं आहे, म्हणजे आपल्या आयुष्यात हा दिवस लिहिलेला असतो असं म्हणतात ना, त्याच खरं झालं, राईट? स्पेशल फिलिंग तर असेल. स्पेशल, खूप स्पेशल वाटतंय. अटेन्शन आपल्याकडे येणं हे खूप भारी फिलिंग असतं आणि मालिकेतून बाई तुझा आशीर्वाद बाईच मेन दाखवली आहे. पण जी भावांची केमिस्ट्री आहे, जी ते सासरे आणि त्यांची केमिस्ट्री ती पण खूप छान आहे आणि त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहायला खूप मजा येणार आहे. तुला खऱ्या आयुष्यात भाऊ घरात म्हणजे किती सिबलिंग? नाही, मी एकुलता एकच आहे. हो, त्यामुळे हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव असा जवळचा होता की अरे दिवसभर आम्ही लोक एकत्र भाऊ म्हणून काम करतोय, पण सगळे असे चांगले कलाकार मिळालेत आजूबाजूला की खूप इझी गेलं बॉन्डिंग. आणि कोणालाही असं काही म्हणजे आपण हातचं राखून बोलणारा असं कोणीच नाही आहे इकडे, त्यामुळे सगळे खुल्या मनाने व्यवस्थित बॉन्ड सगळ्यांचं घट्ट आहे. भाऊ मिळणार आहेत ह्या सिरियलच्या निमित्ताने. ऑल्सो बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आहे आपली. मला तुमच्या आयुष्यातल्या त्या बाईबद्दल सांगा, जिने आत्ता जे आपण उभे आहोत ना, तिथे येण्यापर्यंत खूप मेहनत घेतली किंवा खूप आपल्याला सपोर्ट केला आहे. आपण म्हणतो ना की फिमेल आपण एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे, तसंच काहीसं इथेसुद्धा आता बघायला मिळतं, राईट? कोणाचं नाव? सर्वप्रथम तर आई आणि सोबतच माझी मावशी आणि माझ्या मावस बहिणी. ह्या चौघीजणी आमचं सतत जसं बहिणींचं बोलणं होत असतं तसं मावस बहिणी आम्ही असल्यामुळे बोलणं होत असतं. आणि मी सर्वात लहान होते त्यांच्यामध्ये, त्यामुळे त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेणं हे माझ्याकडून लहानपणी होतं. आणि आता त्यांना खूप कौतुक वाटते की मी आता मोठी झाले आणि आता मी माझे छोटे छोटे अचीवमेंट्स पुढे घेऊन चालले. त्यामुळे त्यांच्याकडून मला जे सतत एनकरेजमेंट आणि सपोर्ट मिळत राहतो तो खूप खूप छान वाटतं. आणि असं त्यांच्यामध्ये लहान होते असते त्यांना वाटतं मी अजून लहान आहे अक्षता, आता एकदम स्क्रीनवर एकदम मोठी दिसते. तर आई तर लहानपणीपासून प्रत्येक माझ्या स्टेपमध्ये ती सोबत होते. तिचे स्वप्न सोडून तिने माझ्यासाठी जे जे केलं आहे, पहिला कथ्थकचा क्लास तिने लावून दिला. हो, कथ्थकचा क्लास तिने लावून दिला. नंतर माझं जेव्हा पहिलं एकांकिका मला फोन आला होता की इथे जायचं आहे, तेव्हा मी एवढी विलिंग नव्हती. आई म्हणाली नाही चल मी घेऊन चलते तुला. सो आई प्रत्येक पावलावर सोबत होती आणि अजूनही आहे आणि तिला खूप कौतुक आहे, स्क्रीनवर बघण्यात उत्सुक आहे. 2 ॲस्पेक्ट्स आहेत माझ्या आयुष्यात. एक पर्सनल फ्रंटवर आई आणि माझ्या दोन्ही आज्या ह्या माझ्या पाठी खंबीरपणे उभ्या होत्या, आत्ता पण आहेत. आणि नाट्यक्षेत्रात 2 अशा व्यक्ती आहेत, एक तर शुभांगी दामले महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या आणि मानसी दामले. ह्या दोघींनी मला खूप मदत केली, संध्या दिल्या काम करायच्या. त्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये मी प्रोडक्शन पण बघायचो, त्यामुळे तिथून माझ्या ओळखी वाढत गेल्या आणि मला खूप मदत झाली त्या दोघींची. मजा येणार आहे बघायला. मी खूप एक्सायटेड आहे पहिला एपिसोड बघायला. ऑल द बेस्ट, मज्जा करा. आणि सेटवर भेटू. नाशिकमध्ये सेट आहे मला कळलं. सो सेट नाही आहे ॲक्च्युली, ते खरं राहतं घर आहे. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो तिथे माणसं होती राहणारी आणि सुंदर घर होतं ज्याची आम्ही वाट लावली. तू जातेस ना आता सगळं सावरायला, है ना? सो तू पॅम्पर होणारच, मस्त एन्जॉय कर, है ना?
होत आहे, ऑलरेडी होत आहे. काय नाही, ठीक आहे, तुला पण होतील लाड, तुझे पण होतील. पण लाड होतातच. विनोद सर म्हणजे विनोद सर, निखिल सर सगळ्यांचेच लाड करतायत, त्यामुळे मजा येते सेटवर. मजा आली गाईज बोलून. भेटू आपण पुन्हा एकदा आणि ऑल द व्हेरी बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू.